मंडळी, सध्या देशभरात केतन अग्रवाल हत्याकांड गाजतंय। यामध्ये काही दिवसांपूर्वी सिया गोयलने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात केतनला टक्कल होतं, मला ते आवडत नव्हतं, त्यामुळे मला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं असा दावा केल्याचं समोर आलं। तिच्या या वक्तव्यावरून भरपूर बातम्या झाल्या, रील्स झाल्यात आणि कितीतरी मीम्स देखील झाले। या प्रकरणात म्हणून नाही तर एरवी सोशल मीडियावर टक्कल पडण्यावरून कितीतरी मीम्स आणि रील्स विनोदी स्वरूपात व्हायरल होतात। यावर आधारित एक दोन बॉलिवूड मूवीज देखील आल्या आहेत। पण मंडळी, सिनेमा आणि रिअल लाईफ यात जमीन आसमानचा फरक असतो। आपल्या समाजात आजकाल मुलगा किती कमावतो, किती शिकलेला आहे, किती चांगल्या स्वभावाचा आहे, यापेक्षा अनेकदा एकच गोष्ट आधी पाहिली जाते आणि ती म्हणजे त्याच्या डोक्यावर केस आहेत का। भारतात सध्या टक्कल असणं हा केवळ चेष्टेचा किंवा वैयक्तिक लूकचा विषय राहिलेला नाहीये। तो आजच्या तरुणांसाठी थेट लग्नाचा, इज्जतीचा आणि कधी कधी क्रूर गुन्हेगारीचा देखील विषय बनू लागलाय। वयाच्या 20व्या 25व्या वर्षीच हजारो तरुणांचे केस वेगाने गळायला लागले। त्यामुळे काही जण आत्मविश्वास गमावतायत, तर काही जण लाखो रुपये उपचारांसाठी खर्च करतायत। पण आजच्या पिढीला वयाने लहान असतानाच टक्कल पडण्यासारखी समस्या का भेडसावतीये? यामागे फक्त अनुवंशिकता हेच कारण आहे का, की केमिकल्स युक्त प्रोडक्ट्स वापरणंही जबाबदार ठरतंय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, टक्कल पडणं खरंच थांबवता येतं का, की एकदा गेलेले केस परत कधीच येत नाही? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी। मंडळी, केस गळण्याच्या प्रमाणावरून टक्कल पडणार की केस फक्त विरळ होणार हे ठरतं। 2-4 केस गळणं नॉर्मल असतं, पण जर सकाळी उठल्यावर अंथरुणावर शॅम्पू केल्यानंतर केस विंचरताना केसांचा पुंजका हातात येत असेल, तर दिवसभर जिकडे तिकडे केस जमिनीवर पडलेलेही दिसत असतील, तर आपोआपच टेन्शन यायला सुरुवात होते आणि मग सुरू होतो गुगल सर्चचा प्रवास। हेअर फॉल ट्रीटमेंट, बेस्ट ऑइल, 7 दिवसांमध्ये केस वाढवा, एकदा तेल लावा आणि केस दुप्पट होतील, अशा सोशल मीडियावर हजारो व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात। हजारो लाखो दावे केले जातात, तरीही केस गळणं काही थांबत नाही। मंडळी, आज केस गळती ही फक्त 50 ते 60 वर्षाच्या लोकांची समस्या राहिलेली नाहीये। ती 18 ते 30 वर्षाच्या तरुणांमध्ये हेअर लॉस झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे। हे एका संशोधनातून सांगण्यात आलंय। भारतातही लाखो तरुण कमी वयात टक्कल पडण्याच्या समस्येला सामोरं जाताना दिसत आहेत। पण हा बदल अचानक का झाला? यामागे फक्त अनुवंशिकता कारणीभूत आहे का, की आपली जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण, चुकीचा आहार आणि आपण वापरत असलेले केमिकल्स प्रोडक्ट्स तितकेच जबाबदार आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण केस गळती मागचं विज्ञान आणि त्याची खरी कारणं आणि त्याचबरोबर संशोधनावर आधारित उपाय अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। आधी, केस गळणं म्हणजे नेमकं काय असतं? प्रत्येक केस गळणं हे धोक्याची घंटा असते का ते पाहू। सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। दररोज 50 ते 100 केस गळणं ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे। आपल्या डोक्यावर साधारणपणे 1 लाख केस असतात। प्रत्येक केसांचं स्वतःचं एक वेगळं आयुष्य असतं। एक केस काही वर्ष वाढतो, मग काही काळ स्थिर राहतो आणि शेवटी गळून पडतो आणि त्याच्याच जागी नवीन केसही उगवतो। त्यामुळं थोडे केस गळणं म्हणजे आजार नाही। समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा नवीन केस उगवत नाही किंवा उगवले तरी ते आधीपेक्षा खूप पातळ किंवा कमकुवत असतात। अशा वेळी हळूहळू केसांची घनता कमी होऊ लागते आणि टक्कल पडण्याची प्रक्रिया ही सुरू होते। आज अनेक तरुणांच्या बाबतीत हेच होत आहे। पूर्वी 40 नंतर दिसणारी समस्या आता थेट 25 दिसू लागली आहे। केस गळण्याची सर्वात मोठी कारणं कोणती आहेत ते आधी समजून घेऊ। या सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अनुवंशिकता। आई, वडील किंवा आजोबांना कमी वयात टक्कल पडलं असेल, तर पुढच्या पिढीलाही त्याची शक्यता दाट असते। दुसरं मोठं कारण म्हणजे हॉर्मोन्स। विशेषतः पुरुषांमध्ये DHT नावाचा हॉर्मोन्स केसांच्या मुळांवर परिणाम करतो। त्यामुळे केस बारीक होत जातात आणि शेवटी वाढणंच बंद होतं। आपली बदललेली जीवनशैली ही तितकीच या कारणासाठी जबाबदार आहे। दिवसभराचं जंक फूड, प्रोटीनची कमतरता, लोह, झिंक, व्हिटॅमिन डी आणि B12 ची कमतरता यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळत नाही।
त्यात भर म्हणजे रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, अपुरी झोप आणि सततचा मानसिक ताण. ताण वाढला की शरीरात कोर्टिसोल वाढतं आणि त्याचा थेट परिणाम केसांवर होतो. धूम्रपान, मद्यपान आणि प्रदूषणामुळे रक्त पुरवठ्यावर परिणाम होतो. केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य कमी प्रमाणात पोहोचतात. केमिकल्स, स्टायलिंग आणि शाईनच्या नादात केसांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. आज प्रत्येकाला केस सुंदर दिसावेत असं वाटतं. त्यामुळे वारंवार स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, कलरिंग, ब्लीचिंग, हेअर स्प्रे, जेल, वॅक्स अशा अनेक गोष्टी वापरल्या जातात. यामुळे केसांच्या बाहेरील संरचनेचं नुकसान होतं. गरम ड्रायर, स्ट्रेटनर आणि कलर्समुळे केस कोरडे आणि तुटणारे होतात. विशेषतः स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचं प्रोडक्ट वापरल्यास स्कॅल्पवर दाह, ॲलर्जी आणि ताण पडून केस गळती वाढू शकते. मुलींमध्ये केस गळण्याचं कारण काहीसं वेगळं असू शकतं. जसं की मुलींमध्ये PCOS, थायरॉइड, रक्ताची कमतरता, हार्मोनल बदल आणि प्रसूतीनंतर केस मोठ्या प्रमाणात गळतात. क्रॅश डाएटिंगमुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात शरीराला आवश्यक असलेलं पोषण मिळत नाही आणि त्याचा परिणाम केसांवर होतो. त्यामुळे महिलांमध्ये केस गळण्याचं प्रमाण हे वाढायला सुरुवात होते. केस गळतीमुळे मानसिक परिणामही होतात. जसं की केस फक्त सौंदर्य नाहीये. अनेक तरुण आत्मविश्वास गमावतात फक्त केस गळण्यामुळे. काही जण फोटो काढणं देखील टाळतात. काही लोक सामाजिक कार्यक्रमांमध्ये जाणं कमी करतात. नोकरीच्या मुलाखतीपासून ते लग्नाच्या स्थळांपर्यंत अनेक ठिकाणी स्वतःच्या दिसण्याबद्दल असुरक्षितता निर्माण होऊ शकते. काही संशोधनांमध्ये केस गळतीमुळे चिंता आणि नैराश्य वाढू शकतं असंही आढळून आलंय. सोशल मीडियावर दिसणारे उपाय खरंच उपयोगी असतात का, तेही आपण पाहू. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक स्क्रोल करत असताना घनदाट केसांचं आमिष दाखवणाऱ्या रील्स, शॉर्ट तुम्ही पाहिल्या असतील. त्यात बरेच घरेलू नुसके वापरण्याचंही सांगितलं जातं. त्यात 7 दिवसात केस वाढवा, कांद्याचा रस लावा, लसूण चोळा, एक तेल वापरा आणि टक्कल भरून जाईल असं बरंच काही सांगितलं जातं. पण वैज्ञानिक दृष्ट्या हे कुठलंही कारण सिद्ध झालेलं नाही. काही घरगुती उपाय केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात, पण आनुवंशिकता टक्कल पूर्णपणे भरून काढतात याचा ठोस पुरावा विज्ञानात तरी नाहीये. सर्वात आधी कारण शोधा. जर पोषणाची कमतरता असेल तर योग्य आहार घ्या. दररोज पुरेसं प्रोटीन, डाळी, अंडी, दूध, फळ, हिरव्या भाज्या आणि सुका मेवा खा. झोप किमान 7 ते 8 तास घ्या. ताण कमी करण्यासाठी नियमित योगा, व्यायाम, ध्यान करा. धूम्रपान टाळा. अत्यंत गरम पाण्याने केस धुणं टाळा. वारंवार केमिकल ट्रीटमेंट करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केस अचानक मोठ्या प्रमाणात गळत असतील तर त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. गरजेनुसार रक्त तपासणी, हॉर्मोनल तपासणी किंवा योग्य औषध उपचार सुचवले जाऊ शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरंच यापुढे केस येणारच नाही का किंवा टक्कल पडेल का, तर याचं उत्तर नाही. जर आजही आपली जीवनशैली, चुकीचा आहार, झोपेची कमतरता आणि सततचा ताण असंच असेल तर कदाचित केस गळती हे वाढू शकते. केस गळती हा एका दिवसाचा प्रश्न नसतो. ती अनेक महिन्यांच्या सवयीचा परिणाम म्हणून काम करत असते. मंडळी, केस गळणं ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाहीये, पण त्याकडे दुर्लक्ष करणं मात्र नक्कीच धोक्याचं ठरू शकतं. सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक उपायावर विश्वास ठेवण्याऐवजी वैज्ञानिक माहिती, योग्य जीवनशैली आणि वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. तुमचं वय किती आहे आणि तुम्हाला ही केस गळतीची समस्या जाणवते का? ती कधीपासून सुरू झाली आहे? तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.